टॉप 3 तुम्हाला काय वाटतं कोण असेल टॉप 3 पर्यंत? तन्वी, अच्छा. अनुश्री, विशाल. अनुश्री अच्छा. अनुश्री जिंकावी असं वाटतं मला. असं होत होतं की कधी एकदा बाहेर पडतोय, ट्रॅफिकचा आवाज ऐकतोय, त्या हॉर्नचा आवाज अरे ऐकतोय, बापरे. असं झालं होतं. हा. आणि मी आता मध्ये पण खूपदा बाहेर जाऊन ते आवाज ऐकत होतो. मला ते हवे होते. जोपर्यंत त्या पाण्यात उतरत नाही, तुम्हाला त्यात त्यात पोहण्याची मजा सांगून नाही होणार. राखी सावंत सोबत स्क्रीन शेअर करतो हे माझ्यासाठी खूप खूप चांगली गोष्ट होती आणि मला राखी सावंत बरोबरचा प्रत्येक क्षण मी आयुष्यभर लक्षात ठेवेन. आधी आम्ही मित्र होतो आणि यापुढेही राहू. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय मॅक्स महाराष्ट्र. सागर करंडे, विनोदाचे बादशहा, कॉमेडीचे टायमिंग, त्यांनी विविध भूमिका साकारून आपल्या सगळ्यांना खळखळून हसवलेलं आहे. ते गेले एका अशा शो मध्ये जे एंटरटेनमेंटचं रियालिटी शोचा बाप शो आहे, तो म्हणजे बिग बॉस मराठी. सागर करंडे यांची एक्झिट झाली, पण इतका मोठा प्रवास आणि या सगळे अनुभव, या सगळ्या गोष्टींबद्दल सागर दादासोबत आपण आज गप्पा मारावं. सगळ्यांना खूप खूप स्वागत आहे. आणि मला वाटतंय कळतंय सगळ्या गोष्टी, कारण त्या बिग बॉसच्या घरातनं बाहेर आल्यानंतरच हे सगळं जग, हा हे हा. विश्व वेगळे पण वाटत असणार हा? खूप हो खूप हो, पद्धतीने. अगदीच. म्हणजे तिकडे होतो तेव्हा असं होत होतं की कधी एकदा बाहेर पडतोय, ट्रॅफिकचा आवाज ऐकतोय, त्या हॉर्नचा आवाज अरे ऐकतोय, बापरे. असं झालं होतं. हा. आणि मी आता मध्ये पण खूपदा बाहेर जाऊन ते आवाज ऐकत होतो. मला ते हवे होते. तिथे फक्त स्पर्धकांचे आवाज आणि बिग बॉसचा हा, आवाज. पण हा बिग बॉस आणि स्पर्धकांचा आवाज, बस बाकी काय नाही. पण जेव्हा एक्झिट झाली, तुम्ही मंचावर गेलात हो आणि रितेशजींना म्हणालात की या शोला कोणत्याच कलाकारांनी नाही म्हणू नये. हो. काय त्यावेळेस काय तुम्हाला जाणवलं या एक तर शोच्या काय, प्रवासात? या या कार्यक्रमाची खासियत आहे, तुम्ही जोपर्यंत त्या पाण्यात उतरत नाही, तुम्हाला त्यात त्यात पोहण्याची मजा सांगून नाही होणार. ते करेक्ट. तुम्हाला अनुभवच घ्यावा लागेल. हा, मी हे गॅरंटी देऊन सांगू शकतो की तुम्ही हा शो केल्यानंतर नक्कीच प्लस मध्ये असणार. तुम्हाला खूप अशा गोष्टी मिळतील ज्या तुम्ही शोधत होतात स्वतःमध्ये. आणि अशा खूप गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत नसतात स्वतःमधल्या, की माझ्याकडे हे पण आहे. अरे, अ, आपली ताकद किती आहे हे कधी कधी स्वतःला आपल्याला कळत नाही, माहीत नसतं. पण हा कार्यक्रम करून तुम्ही नक्कीच काही ना काहीतरी मिळवाल, ही गॅरंटी. कॅमेराशी अनविज्ञ नव्हता तुम्ही. हो, कॅमेरा तुमचा मित्र, दोस्त, मित्रच सखा. आहे. पण इतके सारे कॅमेरे. हो ना. त्या समोर असलेले सागर करंडे आम्हाला बघायला मिळाले. कारण ते खऱ्या आयुष्यातले जे काय तुमचा स्वभाव असेल, हो बिहेवियर हो असेल, हो. मैत्री करण्याचा स्वभाव, या सगळ्या गोष्टी. तुम्हाला काय वाटत होतं की तिथे गेल्यावर इतक्या सगळ्या कॅमेरासमोर मी काय काय वागू? नाही, मी एक गोष्ट ठरवून गेलो होतो की कुठली गोष्ट ठरवून नाही करायची. हा. जे आपण आहोत रेग्युलर तसेच राहूया. जे आव्हानं येतील त्याची त्याची तयारी आधीच का करायची? येतील तेव्हा बघू. आपण काय रिएक्ट होणार आहोत त्या त्या क्षणी, त्या त्या वेळी आपण कसे रिएक्ट होतो हाच शो आहे. ती सिच्युएशन आपण कुठल्या पद्धतीने हँडल करतो हाच शो आहे. एक पर्सनॅलिटी आपली कशी आहे हाच शो आहे. आणि मला कॅमेराचं कधीच वाटलं नाही की यार कॅमेरा आहे, आता मी काय करू? अजिबात नाही. मला ते फार छान वाटत होतं बघायला. पण मी त्याची पर्वा करत नव्हतोच, कधीच नव्हतो. आणि जे काही क्षण टिपले, मला वाटतं हो यार. नुकत्याच झालेल्या विकेंडला पण तुमच्या सगळ्यांचे असे फोटो फ्रेम हो झाले ना, ते मिळाले. किती किती सुंदर ते फोटो होते. आणि मी बाहेर येताना तिकडच्या सगळ्या टीमचे कॅमेरामनचे मागे आमच्या बरोबरच रात्र रात्र जागून शूट करत होते, त्यांचे पण खूप आभार मानले. वा. की आमच्यापेक्षा आम्ही तरी आतमध्ये घरात होतो, ते एका ठिकाणी बसून एकही क्षण चुकला नाही पाहिजे हे टार्गेट ठेवून ते आम्ही योग्य रीतीने कसे लोकांना न दिसू याची काळजी घेत होते. ते त्याबद्दल त्यांचे पण खूप खूप आभार. पण आम्हाला वाटलं सागर दादा जातील बिग बॉस मध्ये, खेळतील, मैत्री करतील, या सगळ्या गोष्टी असतील आणि अर्थात आम्हाला हसवतील, जे हा. तुम्ही करत होता हो विकेंडला पण असं काही काही हो जाणवत हो होतं. हो. पण टास्क मध्ये सागर दादा तुम्ही काय खेळत होता, काय कमालीचं खेळत होता, हो. म्हणजे ते बघायलाही मजा येत होती. पण तुम्ही तुम्हाला काय वाटत होतं टास्क खेळताना? मी मगाशी म्हटलं ना की आपल्यामध्ये काय आहे हे कधी कधी कळत नाही आपल्याला. तर तेच मला टास्क मध्ये दिसलं. अरे, मी हे पण करू शकतो यार, मला हेही खेळता येतंय, मी उत्तम खेळतो. अरे, तर याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तिथे मिळत जातात. म्हणून करा. जेव्हा जेव्हा
जेव्हा कधी मला संधी मिळेल तर नाही म्हणू नका, एकदा या बघा काय मजा आहे. मला त्या टास्क बद्दल जाणून घ्यायचंय जी विजेत्याची रोख रक्कम आहे आणि शेवटी ओ राकेश बाई. बापट आणि सागर करांडे गेले. सगळ्यांना वाटत होतं हे दोघं हे जण काय करणार आता, काय हे करतील? इतरांना जमलं नाही ते हे काय करणार आहेत असं वगैरे चालू हो. होतं. पण शांतपणे खेळलो आम्ही, हम्म. ठरवून शांतपणे खेळलो की घाई नको, उगाच ओव्हरलॅपिंग नको, मी काय बोलतोय तू काय बोलतोय, कन्फ्युजन नको. माझं एक टार्गेट होतं की कितीही वेळा आतमध्ये जावं लागलं तरी चालेल, पण चुकीचं नाही लावायचंय काही. हम्म. म्हणजे हे खूप गोष्टी क्लिअर ठेवून शांतपणे तो गेम खेळलो आणि आम्ही जिंकलोय. मग कुठे असं वाटलं की जेव्हा गेमचा ग्राफ, खेळाचा ग्राफ असा मोठा वर आला होता आणि तेव्हा कुठेतरी एक्झिट झाली, एक्झिट खंत झाली. वाटते हो त्यावर? हो, वाटते, खंत वाटते, पण राग नाहीये कोणाविषयी. ना बिग बॉस विषयी राग आहे, ना लोकांविषयी राग आहे माझ्या मनात. 85 दिवस ठेवलं याबद्दल आभारच आहे त्यांचं. राखी सावंत आणि सागर करंडे जेव्हा एका फ्रेम मध्ये यायचे, हा, म्हणजे डबल धमाका डबल होता तो. धमाक आहे. आणि माझ्यासाठी पण ते एक सरप्राईजच होतं यार. राखी सावंत सोबत स्क्रीन शेअर करतो हे माझ्यासाठी खूप खूप चांगली गोष्ट होती. आणि मला राखी सावंत बरोबरचा प्रत्येक क्षण मी आयुष्यभर लक्षात ठेवेन. हा तुम्ही मला बोललात. ते जगता आलं तिच्यासोबत आणि मला जेवढी मजा करता आली मी केली तिच्यासोबत. कारण प्रत्येक मिनिटाला राखीचं काही ना काही असायचं. काहीतरी. हो तुम्हाला काय वाटत होतं, म्हणजे एक कलाकार म्हणून तुम्हाला दिसत होतं अरे तिच्यासोबत काहीतरी, कारण रितेशजीही म्हणाले की तुम्ही दोघांनी मिळून काहीतरी करा हो आणि आम्हाला आवडेल हो आगामी काळात असं. हो हो हो. पण ती एंटरटेनमेंटची बाब आहेच, त्याला काही वादच सोडून नाहीये. तिला माहिती आहे बिग बॉस खेळ काय आहे, तिचं काम काय आहे बिग बॉस मध्ये हेही तिला माहिती आहे. ती काय करायचं आहे तिला हम्म. या शो मध्ये हेही माहिती आहे तिला. पण मी राखी सावंतचे आभार मानतो की तिने मला तिच्यासोबत शेअर करता आलं आणि ती पण मागे नाही हटली कुठे. जी मजा आम्ही केली, तिने कसं काढता पाय नाही घेतलं की सागर बरोबर काय मजा करायची, असं न करता एक कलाकार म्हणून तिने मला नेहमीच साथ दिली आणि आम्ही मजा केली. फक्त एवढं मला ते ठेवायचंय फक्त जपून. तुम्ही टोळीतही सहभागी झाले विशाल सोबत. आला हो विशाल सोबतची मैत्री, म्हणजे तुम्ही निघालात तेव्हा तो ढसाढसा अक्षरशः हो रडत हो होता विशाल. हो. पण तर दुसरीकडे तन्वी सोबतची नोकझोक होती प्रत्येक ह्याला. तन्वी सोबत तर तन्वी आणि विशाल या दोघांसोबतचं नातं, आणि त्याबद्दल काय सांगावं वाटतंय बिग बॉसच्या आतमध्ये? नाही, मला म्हणजे भांडण आहे तर मग आता अजूनही राग आहे त्यांच्याबद्दल मनात. आणि ते का भांडले माझ्याशी, नाही, तो गेमच आहे तसा. प्रत्येक जण आपापली बाजू मांडत आहे, काय मतभेद होणार हे माहितीच होतं. तन्वीचं आणि माझं सुरुवातीला खूप खटकायचं, पण नंतर नंतर आम्ही छान बसून गप्पा मारलेल्या आहेत. नंतर नंतर आमच्यातलं भांडण खूपच निवडलं. नंतर नंतर तर नाहीच भांडणं, आम्ही भांडलोच नाही कधी नंतर. माझी मतं तिला पटायला लागलं, तिची मतं मला पटायला लागली. मोस्टली मला असं दिसलं की तिची मतं आणि माझी मतं सेमच आहेत शोला धरून. हम्म. हे तीही पण मान्य करेल. तिची आणि माझी मतं सेमच आहेत, फक्त रिॲक्ट होण्याची पद्धत आमची वेगवेगळी होती. हम्म. एकमेकाचे कॉम्पिटिटर असल्यामुळे कदाचित आमच्यामध्ये भांडणं होत होती, पण मुद्दा आमचा सेमच असायचा की हे चुकीचं आहे किंवा हे बरोबर आहे. पण मजा आली तिच्याबरोबर खेळताना. एक छान म्हणजे उत्तम स्पर्धक आहे ती. मजा आली खेळायला. दीपाली सय्यद, म्हणजे दीपालीला आधीपासून ओळखताय, हो. ही एक तुमची मैत्री होती आणि असं कुठेतरी वाटत होतं की खेळामध्ये आता कळतंय दोघांची मैत्री आहे, कुठेतरी दोघं एकत्र मिळूनही खेळू शकतात. पण ते होऊ हा, नाही पण शकलं नाही का? होऊ नाही काय शकली, कारण वाटतं कारण ती त्या ग्रुपमध्ये होती आणि मी या ग्रुपमध्ये होतो. पण म्हणजे? नाही, ठीक आहे. ती तिच्या पद्धतीने खेळत होती, मी माझ्या पद्धतीने खेळत होतो. पण ते ते चुकणार नव्हतंच. एकमेकांच्या विरोधात खेळणं हे कधीतरी खेळावंच लागणार आहे आपल्याला. इंडिव्हिज्युअल गेम आहे हा. कधीतरी मी तिच्या विरोधात उभा राहणारच होतो, ती माझ्या विरोधात उभी राहणारच होती. पण गेम जर बाजूला काढला तर मला तिच्यात एक चांगली मैत्रीण दिसत होती, जी आधी आम्ही मित्र होतो आणि यापुढेही राहू. आता काही म्हणजे शेवटाला येतोय हा शो आणि त्याच्यामध्ये जे काही स्पर्धक आहे त्यांच्यात ही सगळी जंगी खेळ सुरू हो होणार आहे. हो. तुम्हाला काय वाटतंय टॉप 3? तुम्हाला काय वाटतं कोण असेल टॉप 3 पर्यंत? तन्वी, अच्छा. अनुश्री, विशाल. कोण जिंकू शकेल आणि कोण जिंकावं, हे 2 प्रश्न. जिंकू तिघही शकतात, अच्छा. तिघही जिंकू शकतात. तुमची इच्छा कोणी जिंकावं? अनुश्री. अच्छा. अनुश्री
जिंकावी असं वाटतं मला. तिच्यासोबतही बॉन्ड छान झाला खूप ना? छान, जाता खूप अनुषी छान. खूप भावूक झाली होती. हो हो हो. आमच्यात खूपच इमोशनली आम्ही एकमेकांशी अटॅच झालो होतो. मी मुलीसारखं मानत होतो तिला. हो. आणि ते जाताना जाणवलं जेव्हा ज्या पद्धतीने गळाभेट झाली आणि ती हो 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 हो. सागरला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि आपण एका वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं चित्रपटाच्या निमित्तानं बोलायचो भेटायचो पण एक असा रियालिटी शो जो सगळ्यांना करावासा वाटतो काही पळतात त्या शो पासून हो. पण तुम्ही तो शो नाही जाण्यासाठी यार. होकार दिला हो आणि हो. मी होकार दिला, मी अनुभव घेतला आणि अनुभवाचंच बोलायचे. प्लीज नाही म्हणू नका. खूप खूप शुभेच्छा आणि आगामी काळात आम्हाला आणखीन काहीतरी छान इंटरेस्टिंग बघायला नक्की नक्कीच नक्कीच. आवडेल सगळ्यांना काहीतरी नवीन प्रोजेक्ट लवकरच तुमच्या समोर घेऊन येईल. शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच.